गरम पाणी झालं की त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत. 2 मिनिटं उकळू द्यायचं आहे. मसाल्यासाठी बघा काय काय लागणार आहे. कांदा आहे जो फ्राय करून घेतलाय, थोडे काजू घेतलेत, टॅमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे मुठभर, अद्रक आणि लसूण आहे. याची सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी पण पहिल्यांदाच बनवते ही रेसिपी, मी पण यूट्यूबमध्ये बघूनच करते. काजू बघा आता थंड झालेले आहेत, त्याची साल काढते. असे मला साल काढायचे आहेत. आता मी काही सुके मसाले दाखवते. काश्मीरी तिखा लाल घेतलेला आहे अर्धा चमचा, हळद घेतली आहे पाव चमचा, आणि मालवणी मसाला घेतला आहे 1 चमचा, आणि गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा, आणि धनिया पावडर घेतली आहे अर्धा चमचा. आता हे सुके मसाले पण टाकायचे आहेत. आता बनवायला सुरुवात करते. तेल टाकून घेऊया 2 चमचे. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता राई आणि जिऱ्याची फोडणी देते. राई जिरं टाकून घेतलेलं आहे. कांदा कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आता हे मसाले टाकते सगळे, मिक्स करते. आपण तयार केलेला मसाला टाकायचा. हे बघा अशा प्रकारे चांगला मी मिक्स करून घेतला आहे. काजू टाकून घ्यायचे. मिक्स करते आणि गरम पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. गरम पाणी टाकून घेते. झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवायचं आहे. आता झाकण ठेवूया आपण. बिना पिशवी घालता किंवा ग्लव्ज घालता काजू अजिबात तुम्ही साफ करू नका. हे बघा माझ्या हाताची काय अवस्था झाली आहे, दोन्ही हातांची झाली आहे. एवढी आग होते तरी पण ती भाजी मी करून दाखवते. तर पिशवी घालून किंवा ग्लव्ज घालूनच तुम्ही काजू साफ करा. फायनली आपली काजूची भाजी तयार आहे, ओल्या काजूची. जर तुम्हाला ही काजूची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. बाय, धन्यवाद.